काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडून मनसेसोबत जाण्याचे संकेत विचार जुळत नसले तरी भाजप विरोधात सगळ्यांनी एकत्र यावं असं वाटतं। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। काही ठिकाणी स्थानिक नेत्यांनी मनसेशी आघाडी केल्याचंही वडेट्टीवारांचं वक्तव्य। मुंबईबाबत विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलेली भूमिका त्यांची वैयक्तिक भूमिका। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंची प्रतिक्रिया तर काँग्रेसने पक्षाची भूमिका जाहीर करावी, देसाईंची प्रतिक्रिया। विजय वडेट्टीवारांनी मांडलेली भूमिका संपूर्ण महाराष्ट्राबद्दलची तर आम्ही मुंबईबद्दलची भूमिका मांडतोय। वर्षा गायकवाड यांची विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। काँग्रेस हा अमिबासारखा पक्ष, इथे पाय तिथे पाय, मात्र त्यांच्याकडे मेंदू कुणाकडेच आहे। मनसेच्या संदीप देशपांडेंचा खोचक सवाल तर वर्षा गायकवाड, वडेट्टीवार आणि इतर नेते निर्णय घेऊ शकतात का असाही सवाल। शिंदेंच्या शिवसेनेचे अंधेरीचे उमेदवार बुर्जी पटेलांच्या बॅनरवर शिंदेऐवजी केवळ मोदी, फडणवीस, शहा दिसतात। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचा दावा तर निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत आहेत का असा दानवेंचा सवाल। महेश सावंत यांनी माहीममध्ये विशिष्ट समाजातील लोकांच्या नावांची नोंदणी केली, त्यांच्यामुळेच ते विधानसभेत विजयी झाले, समाधान सरवणकरांचा आरोप। दैनिक सामनातून शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर टिप्पणी। जे शिंदे स्वतःच फुटले, त्यांनी माणसं फुटण्यावर चिंता व्यक्त करावी, हा मोठा विनोद। सामनातून हल्लाबोल। शिंदेंना त्यांची जागा दाखवण्यासाठी लोटस कार्यक्रम सुरू असल्याचीही टीका। शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली, शिर्डी नगर परिषदेतील अपक्ष उमेदवाराचा आरोप। माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप, मुलगा करण जगताप यांच्याकडून मारहाण झाल्याचा अपक्ष उमेदवार सरिता सोनावणेंच्या पतीचा आरोप। जामनेरमध्ये लोकशाहीची हत्या। गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन यांचं नाव न घेता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांचा आरोप। उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव येत असल्यानं 5 नगरसेवक अज्ञात स्थळी गेले होते। जामनेरमध्ये गिरीश महाजनांनी दडपशाहीनं उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं, रोहित पवारांचा आरोप। विकली गेलेली यंत्रणा आणि निवडणूक आयोग काहीही बोलणार नाही, रोहित पवारांची एक्सपोज। भाजपमध्ये निवडणूक लढण्यासाठी माणसांची नाही तर पैशाची गरज। माजी आमदार मधुकर कुकडेंचा भाजपला घरचा आहेर। पुतण्याच्या बंडखोरीमुळे भाजपनं आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, घाबरणार नाही, कुकडेंचा भाजपवर हल्लाबोल। अजित पवारांकडून निधीच्या नावाखाली थेट उमेदवारांना धमक्या देण्याचं काम सुरू, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा आरोप। लातूरच्या औसामध्ये अजित पवारांच्या सभेआधी छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। सभेमध्ये जाऊन अजित पवारांना जाब विचारणार अशी घाडगे यांनी पोस्ट केली होती। धाराशिव नगर परिषदेमध्ये शिवसेना भाजपमध्ये तणाव, युती होणार अशी चर्चा असताना भाजपनं स्वतंत्र अर्ज भरला, त्यामुळे भाजपनं पाठीत खंजीर खुपसल्याची भावना। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत घोळ, आपल्यासह 1261 मतदारांची अख्खी यादीच गायब। राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचा आरोप। याद्यांच्या घोळाबाबत पंकज भालेकरांचा भाजपवर आरोप। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण नगरपालिका क्षेत्रामध्ये 562 दुबार मतदार। जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही मान्य। दुबार मतदारांना ते कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत या संदर्भात 29 नोव्हेंबरपर्यंत निर्णय अधिकाऱ्यांकडे कळवूया अशा सूचना। वाशिम नगर परिषदेची प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी न दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी धन्यवाद देणारे बॅनर लावले। पक्षनिष्ठा दाखवण्याची संधी दिल्याचा बॅनरवर मजकूर। जळगावच्या पाचोरा नगर परिषदेच्या निवडणुकीत शिंदेसेना आणि भाजपमध्ये जोरदार लढत। शिंदेंच्या सेनेकडून आमदार किशोर पाटलांच्या पत्नी सुनीता पाटलांना उमेदवारी तर भाजपकडून माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता वाघ यांना उमेदवारी। महाडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजेश गायकवाड यांचा समर्थकांसह मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश। अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीदरम्यान सत्तेतील आजी माजी आमदारांची एकमेकांवर टीका। सत्तेच्या लालसेपोटी सेनेचे सिद्धराम म्हेत्रे हिंदुत्ववादी पक्षात, भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींची टीका तर 25 वर्ष राजकारणात सत्तेचा फायदा घेतला नाही, म्हेत्रेंचा पलटवार। चंद्रपूरच्या गडचांदूर नगर परिषदेत भाजप नेते निलेश ताजणी यांचा बंडखोरी करत नगराध्यक्षपदासाठी अर्ज, त्यामुळे भाजपसमोर मोठं आव्हान। आमदार देवराव भोंगळे यांची प्रतिष्ठा पणाला। दर्यापुरात जावा नगराध्यक्ष पदासाठी एकमेकींविरुद्ध मैदानात। भाजपकडून आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनीताई भारसाकळे तर काँग्रेसकडून मंदाकिनी भारसाकळे नगराध्यक्ष पदाकरता रिंगणात।
भंडाऱ्यामध्ये भाजप, शिंदेसेना आणि काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी एकाच वेळी श्री बहरंगेश्वर मंदिरामध्ये साकडं घातलं। देवदिवाळीच्या कार्यक्रमानिमित्त तीनही उमेदवार एकत्र। नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी नगर परिषदेत भाजपचे नितीन आबा काळे नगरसेवकपदी बिनविरोध। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानं भाजप उमेदवार बिनविरोध। मोहोळच्या नगराध्यक्ष पदाचा भाजप उमेदवार शीतल क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ भाजपची बाईक रॅली। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ मोहोळ शहरामध्ये बाईक रॅली काढण्यात आली होती। बुलढाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात, तर खामगावमध्ये मंत्री आकाश फुंडकर यांची प्रतिष्ठा पणाला। त्यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर विरुद्ध काँग्रेसच्या स्मिता भोसले असा सामना रंगणार। हिंगोलीच्या कळमनुरीत नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचा घरोघरी जाऊन प्रचारासाठी जेमतेम 8 दिवसांचा कालावधी असल्यानं उमेदवारांची धावपळ। सांगलीच्या पलूस नगर परिषदेत भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत। नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून सोनाली नलवडे तर काँग्रेसकडून संजीवनी पुदाले रिंगणात। परभणीच्या सेलूमध्ये मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी। नूतन विद्यालयाच्या 2100 विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून मतदार जनजागृतीचा संदेश दिला, त्याची ही ड्रोन दृश्य। गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी नगरपालिकांसाठी 23 जण नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात। शेवटच्या दिवशी भाजपच्या बंडखोरांनी माघार घेतली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।